So today we are going to start the topic. The name of that topic is dual nature of matter and radiation. Okay, name of the topic is dual nature of matter and radiation. Matter and radiation. In short, it is called as dual nature. शॉर्ट में इसको बोलते हैं ड्यूअल नेचर, ऐसा बोलते हैं. ठीक है. नाउ लेट्स स्टार्ट दिस टॉपिक विथ प्लैंक्स क्वांटम थ्योरी. इस टॉपिक जो है वो प्लैंक्स क्वांटम थ्योरी से मैं स्टार्ट करने वाला हूं. ओके, प्लैंक्स क्वांटम थ्योरी. So let's study first of all what is this Planck's quantum theory. Planck's quantum theory. Okay. So what is this Planck's quantum theory? So this is the theory which is proposed by Max Planck in 1901. Okay. म्हणजे 1901 मध्ये मॅक्स प्लँक या सायंटिस्टनं ही थिअरी जी आहे ती प्रपोज केलेली आहे. ओके. अँड दिस थिअरी एक्सप्लेन्स अबाउट व्हाट इज द लाइट. ओके, लाइट क्या है इसका इस थिअरी में बताया. लाइट कैसी होगी, क्या होगी इन दिस टर्म. आता याच्या अगोदरच्या ज्या थिअरीज आहेत लक्षात घ्या. याच्या अगोदरच्या ज्या थिअरीज आहेत लाईटशी रिलेटेड त्या कुठल्या आहेत? वेव्ह थिअरी आहेत. ओके, म्हणजे वेव्ह थिअरीमध्ये काय सांगितलं जातं? लाईट इज इन द फॉर्म ऑफ वेव्ह आहे असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे लाईट ही वेव्ह आहे असं हायझिन किंवा बाकीचे जे हर्ड्स वगैरे सायंटिस्ट जे आहेत, ओके, यांनी सांगितलेलं लाईट इज इन द फॉर्म ऑफ वेव्ह. परंतु लाईटला जर वेव्ह कन्सिडर केली तर काही फेनॉमिनन असे आहेत की ते एक्सप्लेन होऊ शकत नाहीत. देर आर सम अदर फेनॉमिना विच कॅन नॉट बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ वेव्ह नेचर ऑफ लाईट. लाईटशी रिलेटेड असे काही फेनॉमिनन आहेत की जे आपण लाईटला जर वेव्ह कन्सिडर केले तर एक्सप्लेन करूच शकत नाही. लक्षात घ्या. मग त्याच्यासाठी काय केलं? 1901 मध्ये 1901 साली काय केलेलं आहे? मॅक्स प्लँक या सायंटिस्टनं काय केलेलं आहे? लाईटची नवीन थिअरी डिस्कवर केलेली आहे आणि त्या थिअरीला नाव काय दिलेलं आहे? मॅक्स प्लँक थिअरी असं किंवा प्लँक्स क्वांटम थिअरी असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. तर ही प्लँक्स क्वांटम थिअरी काय लक्षात घ्या. तर प्लँक्स क्वांटम थिअरी मध्ये फर्स्ट पॉइंट आहे दॅट इज एव्हरी सोर्स ऑफ लाईट do not radiate energy continuously, but it radiates energy in the form of packets of energy. Okay, or it emits the energy in discontinuous form. Okay, so this is the first point related to this theory. First point काय बघा. Every source of lightलाच काय म्हणू शकतो आपण? रेडिएशन म्हणू शकतो. Okay, radiation. Every source of radiation or every source of light emits energy. जे लाइट एनर्जी जी आहे, एनर्जी emits energy in small packets of energy. Small packets of energy. याचाच मीनिंग काय झाला? सोर्स मधून एनर्जी कंटिन्युअसली बाहेर पडत नाही, तर काय होते? छोटे छोटे पॅकेटमध्ये म्हणजे डिसकंटिन्युअसली बाहेर पडते. हे बघा, म्हणजे प्लँक्स क्वांटम थिअरीच्या अगोदर काय मानलं जायचं की सोर्स ऑफ लाईट मधून लाईट जी आहे ती काय होते? लाईट एनर्जी जी आहे ती काय होते? कंटिन्युअसली आणि वेव्हच्या स्वरूपात बाहेर पडते असं मानलं जायचं. मी काय सांगतोय पुन्हा एकदा लक्षात घ्या. एव्हरी सोर्स ऑफ लाईट मधून लाईट जी आहे, लाईट एनर्जी जी आहे ती कंटिन्युअसली बाहेर पडते. एव्हरी सोर्स ऑफ लाईट मधून लाईट एनर्जी कंटिन्युअसली बाहेर पडते आणि ती कुठल्या स्वरूपात बाहेर पडते? इन द फॉर्म ऑफ वेव्ह असं पूर्वी मानलं जायचं बिफोर 1901. ते करेक्ट पण आहे. ओके, ते काय रॉंग नाहीये. परंतु त्या थिअरीचे काही ड्रॉबॅक्स आहेत किंवा त्या थिअरीच्या साह्यानं काही फेनॉमिनन असे आहेत की जे आपण एक्सप्लेन करू शकत नाही. आणि म्हणून मॅक्स प्लँकनं काय केलेलं आहे? एक नवीन थिअरी आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगितलंय की सोर्स ऑफ लाईट जो आहे तो एनर्जी जी आहे तो कंटिन्युअसली इमिट करत नाही,
तर डिसकंटिन्युअस फॉर्म मध्ये एनर्जी इमिट करतो. आणि डिसकंटिन्युअस फॉर्म मध्ये एनर्जी इमिट करतो म्हणजे काय करतो, छोट्या छोट्या पॅकेटमध्ये एनर्जी इमिट करतो. लक्षात घ्या, स्मॉल पॅकेट्स. सो एव्हरी सोर्स ऑफ लाईट emits energy in small packet of energy, that is energy is not radiated radiated energy is not radiated continuously, but it is discontinuous, discontinuous, that is small packets. स्मॉल पॅकेट्स. ठीक आहे, म्हणजे सोर्स ऑफ लाईट मधून एनर्जी जी बाहेर पडणार आहे ती स्मॉल पॅकेटच्या स्वरूपातच बाहेर पडणार आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट पॉइंट. आणि हे जे स्मॉल पॅकेट्स ऑफ एनर्जी आहे याला काय म्हटलेलं आहे, याला काय नाव दिलेलं आहे, फोटॉन असं नाव दिलेलं आहे. दॅट इज नेम्ड ॲज फोटॉन ऑर क्वांटा. These second point is that these small packets of energy are called as याला काय म्हटलेलं आहे, यांना काय म्हटलेलं आहे, फोटॉन्स किंवा क्वांटा असं म्हटलेलं आहे. प्रोटॉन नव्हे, प्रोटॉन हा वर्ड इथं नाहीये, लक्षात घ्या. त्याला काय म्हटलेलं आहे, फोटॉन असं म्हटलेलं आहे. इट इज नॉट दी प्रोटॉन, हे लक्षात घ्या. सो दिस आर द फर्स्ट 2 पॉइंट. म्हणजे हे डायग्रॅमॅटिकली दाखवायचं झालं तर सपोज हा एक सोर्स ऑफ लाईट आहे. सपोज दिस इज अ सोर्स ऑफ लाईट. तर या सोर्स ऑफ लाईट मधून वेव्ह थेरीनुसार, अकॉर्डिंग टू वेव्ह थेरी काय होतात, अशा वेव्हज बाहेर पडतात. लाईट बाहेर पडते म्हणजे काय होणार, सोर्स ऑफ लाईट मधून वेव्हज बाहेर पडतात. दिस इज अकॉर्डिंग टू वेव्ह थेरी. वेव्ह थेरी ऑफ लाईट नुसार काय होणार आहे, सोर्स ऑफ लाईट कंटिन्युअसली इमिट वेव्हज. आणि क्वांटम थेरीनुसार काय होतं, याच्यामधून काय होतात, असे छोटे छोटे वन आफ्टर अनदर पॅकेट्स बाहेर पडतात, एनर्जी पॅकेट्स. हे अकॉर्डिंग टू दी क्वांटम थेरी. ओके, म्हणजे हा जो सोर्स ऑफ लाईट आहे तो कंटिन्युअसली वन आफ्टर अनदर लॅक्स ऑफ हे एनर्जी पॅकेट्स जो आहे तो कंटिन्युअसली बाहेर टाकतोय. लक्षात घ्या. सो फर्स्ट 2 पॉइंट लक्षात आले का बघा. एव्हरी सोर्स ऑफ लाईट ऑर रेडिएशन इमिट एनर्जी इन द फॉर्म ऑफ इन स्मॉल पॅकेट्स ऑफ एनर्जी. Thus energy is not radiated continuously, but it is discontinuous, that is in the form of small packets. आणि हे स्मॉल एनर्जी पॅकेट्स जे आहेत, स्मॉल पॅकेट्स ऑफ एनर्जी जे सोर्स ऑफ लाईट मधून बाहेर पडतात, त्याला काय म्हणतो आपण, क्वांटा असं म्हणतो. हे जे क्वांटा किंवा फोटॉन जे आहेत ते इनविजिबल आहेत, ते आपल्याला दिसत नाहीत. ओके, म्हणजे सोर्स ऑफ लाईट मधून बाहेर पडणारे हे जे एनर्जी पॅकेट्स आहेत, लक्षात घ्या, हे इनविजिबल आहेत, ते आपल्याला दिसत नाहीत, परंतु त्या पॅकेट्स मध्ये काय असते, एनर्जी असते. ओके, त्या पॅकेट्स मध्ये एनर्जी असणार आहे. आणि ज्यावेळी तो फोटॉन ज्या सरफेसवर आदळणार, तो फोटॉन जो आहे तो ज्या सरफेसवर आदळणार, त्यावेळी काय होणार आहे, त्या फोटॉनची सगळी एनर्जी काय मिळते, त्या सरफेसला मिळते. ओके, सो दीज आर द 2 पॉइंट्स. पहिले 2 पॉइंट लक्षात आले का बघा. फर्स्ट 2 पॉइंट्स क्या आहे, एव्हरी सोर्स ऑफ लाईट रेडिएट्स एनर्जी इन स्मॉल पॅकेट्स ऑफ एनर्जी. एव्हरी सोर्स ऑफ लाईट emits light energy या फिर radiation energy in small packets of energy, and these small packets of energy are called as quanta or photon. okay, इन packets of energy को हम क्या बोलते हैं, photons या फिर quanta बोलते हैं. अभी हर एक फोटॉन या फिर क्वांटा में कितनी एनर्जी रहेगी. ओके, सो एनर्जी इन ईच फोटॉन, प्रत्येक फोटॉन मध्ये किती एनर्जी असते बघा. एनर्जी in each photon is, हर एक क्वांटा में या फिर हर एक फोटॉन में कितनी एनर्जी रहेगी, इसका भी रिलेशन इधर मैक्स प्लैंक ने दिया है. एंड एनर्जी इन ईच फोटॉन इज गिवन बाय फॉर्मूला E इज इक्वल टू H इंटू न्यू. ओके, हर एक फोटॉन में कितनी एनर्जी रहेगी, H इंटू न्यू. ओके, फिर इधर H क्या है, H को बोलते हैं प्लैंक्स कांस्टेंट. H को बोलते हैं प्लैंक्स कांस्टेंट, और उसकी वैल्यू है 6.63 इंटू 10⁻³ जूल सेकेंड.
ओके 6.63 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंड। और ये न्यू क्या रहता है? न्यू मतलब रहता है फ्रीक्वेंसी ऑफ रेडिएशन, फ्रीक्वेंसी ऑफ रेडिएशन रहता है, फ्रीक्वेंसी ऑफ रेडिएशन। न्यू क्या रहता है? फ्रीक्वेंसी ऑफ रेडिएशन रहता है। देखिए अभी फ्रीक्वेंसी के लिए हम 3 सिंबल यूज करते हैं। समटाइम्स फॉर फ्रीक्वेंसी एफ सिंबल इज यूज्ड, समटाइम्स एन इज यूज्ड एंड समटाइम्स न्यू। ये ग्रीक अल्फाबेट है, इसको एन यू न्यू बोलते हैं हम। जनरली फॉर फ्रीक्वेंसी these 3 symbols are used. In current, generally in case of current, DC, AC current, okay, in case of currents, for frequency F symbol is used. In mechanics, मैकेनिक्स का जो फिजिक्स 1 का जो पार्ट है उधर क्या करते हैं? फ्रीक्वेंसी के लिए हम एन सिंबल यूज करते हैं। और लाइट में, लाइट टॉपिक में फ्रीक्वेंसी के लिए क्या करेंगे? हम न्यू सिंबल यूज करेंगे, ये ध्यान में रखना, एन यू। ओके, इट इज सिमिलर टू फी। एग्जैक्टली फी के जैसा नहीं है, लेकिन सिमिलर टू इंग्लिश लेटर फी है, न्यू बोलते हैं। सो एनर्जी इन ईच फोटोन इज गिवन बाय फॉर्मूला E इज इक्वल टू एच इंटू न्यू। फ्रीक्वेंसी का यूनिट क्या रहता है? फ्रीक्वेंसी इज इन हर्ट्ज। हर्ट्ज मतलब क्या रहता है? 1/सेकंड रहता है, पर सेकंड। हर्ट्ज मतलब पर सेकंड। अभी एच इंटू न्यू का मल्टीप्लीकेशन किया तो क्या हो जाएगा? जूल सेकंड इंटू 1/सेकंड। सेकंड सेकंड कैंसिल एंड यू गेट एनर्जी इन जूल. So energy in each photon is given by formula E is equal to h nu. इथून पुढे लक्षात ठेवा, लाईट या टॉपिक मध्ये फ्रिक्वेन्सी साठी हे न्यू सिंबल वापरलं जाणार. h ची व्हॅल्यू तुम्हाला पाठ करून ठेवावं लागेल, इम्पॉर्टंट आहे. 6.63 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंड युनिट असतं. प्लँक्स कॉन्स्टंटचा एसआय युनिट काय आहे? जूल सेकंड. फ्रिक्वेन्सीचा एसआय युनिट काय आहे? हर्ट्ज. न्यू म्हणजे काय असणार आहे? त्या लाईटची फ्रिक्वेन्सी किंवा लाईटची त्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी असणार आहे. ओके, आणि एच न्यूचं कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं युनिट काय येणार आहे? दिस विल बी इन जूल. हे महत्वाचं आहे. एनर्जी विल बी इन द जूल. ओके, त्याच्यानंतर एनर्जी इन ईच फोटॉन जे आहे ते वेव्हलेंथच्या स्वरूपात देखील आपण लिहू शकतो. वेव्हलेंथच्या स्वरूपात कसं लिहिणार बघा. आपल्याला माहित आहे सी इज इक्वल टू न्यू इंटू लॅम्बडा. हा फॉर्म्युला माहिती आहे का? व्हेलॉसिटी ऑफ लाईट. आता पुन्हा एकदा बघा, व्हेलॉसिटीला आपण फी सिंबल वापरतो, परंतु लाईट या टॉपिक मध्ये लाईटची व्हेलॉसिटी जर आपल्याला रिप्रेझेंट करायची असेल तर फी सिंबल वापरत नाही. ओके, तर काय करतो? लाईटच्या व्हेलॉसिटीसाठी आपण सी हे सिंबल वापरतो, हे लक्षात ठेवायचं. सी इज इक्वल टू न्यू इंटू लॅम्बडा. सो व्हेलॉसिटी हे माहिती असेल ना रिलेशन. हे बघा, व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं? फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ असतं, हे माहिती पाहिजे रिलेशन. ओके, व्हेलॉसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ असतं. ओके, सो त्याच्यामुळे काय झालं? व्हेलॉसिटी ऑफ लाइट इज इक्वल टू फ्रिक्वेंसी ऑफ लाइट इंटू वेवलेंथ ऑफ लाइट. सो मतलब न्यू क्या आ जाएगा? न्यू इज इक्वल टू सी बाय लैम्बडा आ जाएगा. न्यू इज इक्वल टू सी बाय लैम्बडा आ जाएगा ना, सी बाय लैम्बडा. तो इधर प्लेस कर सकता हूं. देयरफॉर दिस इज वन फॉर्मूला ऑफ एनर्जी ऑफ फोटोन इन टर्म्स ऑफ एच एंड न्यू. अनदर फॉर्मूला क्या आ जाएगा? देयरफॉर अनदर फॉर्मूला एनर्जी ऑफ फोटोन इज इक्वल टू एच सी बाय लैम्बडा आ जाएगा. Once again, unit is joule. ये सभी फॉर्मूले इंपॉर्टेंट है. ओके, फर्स्ट फॉर्मूला इज एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू एच न्यू. सेकंड फॉर्मूला इज एच सी बाय लैम्बडा, एनर्जी ऑफ फोटॉन. ओके, सो एनर्जी ऑफ फोटॉन का फर्स्ट फॉर्मूला क्या है? एच न्यू. एच न्यू. ओके, फर्स्ट फॉर्मूला एच न्यू है, सेकंड फॉर्मूला एच सी बाय लैम्बडा, और दोनों का यूनिट क्या है? जूल है. अभी क्या होता है, एटॉमिक फिजिक्स, न्यूक्लियर फिजिक्स या फिर क्वांटम फिजिक्स में क्या करते हैं? एनर्जी के लिए जूल यूनिट जनरली हम यूज नहीं करते हैं, इलेक्ट्रॉन वोल्ट यूनिट यूज करते हैं. इलेक्ट्रॉन वोल्ट हे एनर्जीचं युनिट आहे, तुम्हाला माहिती असेल, बरोबर आहे ना? इलेक्ट्रॉन वोल्ट, दिस इज अ युनिट. ओके, दिस इज अ युनिट ऑफ एनर्जी. This is a unit of energy which is generally used in न्यूक्लियर फिजिक्स या फिर एटॉमिक फिजिक्स में यूज करते हैं. 1 इलेक्ट्रॉन वोल्ट कितना रहता है पता होना चाहिए आपको. 1 इलेक्ट्रॉन वोल्ट इज 1.6
इंटू 10⁻⁻19 जूल रहता है। 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट हे एनर्जीचं युनिट आहे आणि 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे किती जूल असतं? 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल असतं. हा कन्व्हर्जन फॅक्टर जो आहे तो तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये जर व्हॅल्यू लिहायची झाली एनर्जी ऑफ फोटॉन, ते देखील काही वेळेला आपल्याला सगळं कॅल्क्युलेशन या टॉपिक मधलं मोस्टली इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्येच करावं लागणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन व्होल्ट मधलं कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. सो वन्स अगेन एनर्जी ऑफ फोटॉन इन इलेक्ट्रॉन व्होल्ट, जूल ऐवजी इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आपल्याला एनर्जी ऑफ फोटॉन जर पाहिजे असेल तर ते काय येणार आहे? E इज इक्वल टू h/e करावं लागेल. म्हणजे E ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, E किती असतं? 1.6 इंटू 10⁻⁻19 असतं. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन ना, 1.6 इंटू 10⁻⁻19. सो h/e येणार आहे किंवा hc/e लॅम्बडा येणार आहे. hc/e लॅम्बडा. ओके, एनर्जी ऑफ फोटॉन काय येणार आहे? hc/e लॅम्बडा येणार आहे. हा एक फॉर्म्युला आहे. एनर्जी ऑफ फोटॉन इन इलेक्ट्रॉन व्होल्ट काय येतं? h/e येतं किंवा hc/e लॅम्बडा येतं. म्हणजे थोडक्यात जूलचं इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर E न डिवाइड करावं लागतं, हे लक्षात ठेवा. E म्हणजे किती? 1.6 इंटू 10⁻⁻19 न डिवाइड करावं लागतं. आता याच्यावरून आपल्याला काय मिळेल? एक शॉर्टकट फॉर्म्युला मिळतोय जो खूप इम्पॉर्टंट आहे. शॉर्टकट फॉर्म्युला काय मिळतोय बघा, इथं सगळे कॉन्स्टंट आहेत. H ची व्हॅल्यू किती आहे? 6.63 इंटू 10⁻34. ओके, C ची व्हॅल्यू आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट 3 इंटू 10⁸. E का आहे? 1.6 इंटू 10⁻19. आणि वेव्हलेंथ जी आहे ती जनरली काय करतोय आपण? अँगस्ट्रॉम मध्ये लिहितोय, अँगस्ट्रॉम मध्ये. ओके, सो वेव्हलेंथ जर अँगस्ट्रॉम मध्ये असेल तर काय करणार? इथं परत मी किती लिहिणार? 10⁻, अँगस्ट्रॉम मधली वेव्हलेंथ इन अँगस्ट्रॉमची व्हॅल्यू ठेवणार इंटू 10⁻, म्हणजे अँगस्ट्रॉम मधली जर व्हॅल्यू ठेवली इथं म्हणजे लॅम्बडा ऍज इट इज ठेवली, लॅम्बडा. आता हे कॅल्क्युलेशन किती येणार बघा? टोटल कॅल्क्युलेशन जस्ट करून बघतो मी, जस्ट अ मिनिट. ओके, सो एनर्जी ऑफ सर्टन वेवलेंथ इन अँगस्ट्रॉम is coming to be 12,431 divided by lambda. For that, lambda should be in angstrom and energy that you will get in electron volt. तर शॉर्टकट फॉर्म्युला लक्षात ठेवा. एनर्जी ऑफ फोटॉनचा शॉर्टकट फॉर्म्युला आहे 12,400 बाय लॅम्बडा. 12,400 बाय लॅम्बडा. ओके, 12,400 बाय लॅम्बडा हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे एनर्जी ऑफ फोटॉन काढायचा. काय सांगितलं मी लक्षात येते का? हे बघा, फॉर एक्झाम्पल क्वेश्चन असा दिला, फॉर एक्झाम्पल. ओके, म्हणजे हे डायरेक्टली एवढं सगळं नाही तर मग तुम्हाला काय करावं लागेल? एच ची व्हॅल्यू, न्यू ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू सगळं कॅल्क्युलेशन टाकून, म्हणजे व्हॅल्यू टाकून तुम्हाला कॅल्क्युलेशन करत बसावं लागेल. त्याच्यामध्ये काय होणार आहे? खूप टाइम तुमचा जाणार आहे. ठीक आहे, खूप टाइम तुमचा जाणार आहे, लक्षात घ्या. तर त्याच्यामुळं इथं हा शॉर्टकट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा 12,400 बाय लॅम्बडा. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज असं विचारलं, एनर्जी इन फोटॉन ऑफ वेवलेंथ 3000 अँगस्ट्रॉम. म्हणजे 3000 अँगस्ट्रॉमचे काय आहेत? रेडिएशन्स आहेत आणि त्याच्या प्रत्येक फोटॉन मध्ये एनर्जी किती असणार आहे? सो डायरेक्टली यू कॅन डू 12,400 डिवायडेड बाय 3000. So it is coming to be 0, 0, 0, 0 cancel, and therefore it is 12.4 divided by 3. So 4.133 electron volt approximately, या फिर 4.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे एनर्जी किती असणार आहे त्या फोटॉन मध्ये? 4.13 इलेक्ट्रॉन व्होल्ट. लक्षात आलं का बघा? सपोज असं सांगितलं, एनर्जी इन फोटॉन of
रेड लाईट असं विचारलं. ओके, रेड लाईटचा जो फोटॉन आहे, रेड लाईटचा जो फोटॉन आहे त्याच्यामध्ये किती एनर्जी असेल? तर एनर्जी इन फोटॉन ऑफ रेड लाईट किती येणार बघा, 12,400 डिवायडेड बाय, ठीक आहे, रेड लाईटची वेवलेंथ किती असते रे सांगू शकताय? रेड लाईटची वेवलेंथ, रेड लाईटची वेवलेंथ किती असणार? 7,500, कारण लाईटची वेवलेंथ माहिती पाहिजे तुम्हाला. 4,000 अँगस्ट्रॉम टू काय असते? 7,500 अँगस्ट्रॉम असते. ठीक आहे, 4,000 अँगस्ट्रॉम टू 7,500 अँगस्ट्रॉम. सो रेड लाईटची 7,500 येणार आहे. सो अप्रॉक्सिमेट आन्सर काढायचं झालं तर 0,000 कॅन्सर, याला 125 अझूम करतो मी. सो हिअर 25 ने डिवाइड केलं तर काय येणार? न्यूमरेटरला 5, डिनॉमिनेटरला 3, 5/3. ओके, 5/3 म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती येणार बघा? अप्रॉक्सिमेटली 1.66 इलेक्ट्रॉन व्होल्ट येणार. 1.66 इलेक्ट्रॉन व्होल्ट. किंवा असं विचारलं, एनर्जी इन फोटॉन ऑफ ब्ल्यू लाईट, एनर्जी इन फोटॉन ऑफ ब्ल्यू लाईट, एनर्जी इन फोटॉन ऑफ ब्ल्यू लाईट किती येणार बघा? इट इज कमिंग टू बी 12,400 डिवायडेड बाय 4,000 अँगस्ट्रॉम. ओके, सो 4,000 अँगस्ट्रॉम ना, मग किती येणार? मग 3.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट येणार. लक्षात येते? सो अशा प्रकारे एनर्जी इन फोटॉन काढायचा शॉर्टकट फॉर्म्युला काय आहे? 12,400 डिवायडेड बाय लॅम्बडा, अँड फॉर दॅट लॅम्बडा शुड बी कंपल्सरी इन अँगस्ट्रॉम. लॅम्बडा काय असलं पाहिजे? कंपल्सरी अँगस्ट्रॉम मध्येच असलं पाहिजे. दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असला तर जरा विचारा. एनी डाऊट? हे समजलं का अगोदर? म्हणजे आतापर्यंत काय पार्ट बघितला आणि काय फॉर्म्युला आला बघा, कारण याच्यावरून पुढे फॉर्म्युला येणार आहेत महत्वाचे. फर्स्ट इज द प्लँक्स क्वांटम थेरी आपण स्टडी करालोय. प्लँक्स क्वांटम थेरी काय सांगते? कुठल्याही सोर्स ऑफ लाईट मधून एनर्जी जी आहे ती कंटिन्युअसली बाहेर पडत नाही, तर काय होते? स्मॉल एनर्जी पॅकेटच्या स्वरूपात बाहेर पडते. ही एनर्जी पॅकेट जे आहे ते कंटिन्युअसली, जसं मशीन गन मधून बुलेट्स बाहेर पडतात ना, मशीन गन मधून वन आफ्टर अनदर बुलेट्स बाहेर पडतात, त्या पद्धतीने हे फोटॉन जे आहेत ते सगळ्या ऑल पॉसिबल डायरेक्शननं वन आफ्टर अनदर हाय स्पीडनं ते बाहेर पडत असणार आहेत. एनर्जी इन ईच फोटॉन किती असते? फर्स्ट फॉर्म्युला आहे एच न्यू, हे कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं जूल मध्ये आन्सर येणार. दुसरा फॉर्म्युला येणार आहे hc/लॅम्बडा, हे कॅल्क्युलेशन केलं तरी तुम्हाला जूल मध्येच आन्सर येणार आहे. आणि तिसरा जो फॉर्म्युला आहे दॅट इज इलेक्ट्रॉन व्होल्ट मधला, तो येणार आहे hc/लॅम्बडा, आणि त्याचा आन्सर येणार 12,400/लॅम्बडा. ठीक आहे. सपोज तुम्हाला असं सांगितलं आता क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन इज लाईक दिस. Suppose question is like this. Energy in radiation, energy in radiation of frequency, frequency दिली आहे तुम्हाला आणि एनर्जी काढायला सांगितली. एनर्जी इन रेडिएशन किंवा फोटॉन ऑफ फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी किती? सपोज 3 × 10⁻15 हर्ट्ज या रेडिएशन मध्ये एनर्जी किती असणार आहे? तर याच्यावरून अगोदर लॅम्बडा काढा ना, कारण लॅम्बडा इज इक्वल टू सी इज इक्वल टू न्यू लॅम्बडा असता, माहित आहे ना? सी इज इक्वल टू न्यू लैम्बडा. सो देयरफॉर क्या हो जाएगा, लैम्बडा इज इक्वल टू सी बाई न्यू हो जाएगा. सी का वैल्यू कितना रहता है 3 × 10⁸ डिवाइडेड बाई न्यू कितना है 3 × 10⁻15 है. सो कितना आ जाएगा 10⁻⁻7 मीटर आ जाएगा. 10⁻⁻7 मतलब ऐसा लिख सकता हूं मैं 1000 10⁻⁻7 क्योंकि एंगस्ट्रॉम में चाहिए ना. 10⁻³ × 10⁻⁻10 ऐसा लिख सकता हूं मैं. 10⁻⁻7 मतलब 10⁻³ × 10⁻⁻10. मुझे 10⁻⁻10 चाहिए इधर कंपल्सरी. मतलब वेवलेंथ हो गया 10 दैट इज 10⁻³ मतलब 1000 एंगस्ट्रॉम वेवलेंथ हो गया. 3 × 10⁻15 हर्ट्ज मतलब 1000 एंगस्ट्रॉम. एंड एनर्जी इन दैट फोटोन
12400 divided by 1000. So 12.4 electron volt. 12.4 electron volt is the energy in that photon. Okay, 1000 एंगस्ट्रॉम में एनर्जी कितनी रहेगी? 12.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. बर, मला सांगा रेड लाईट मध्ये एनर्जी जास्त असेल का ब्ल्यू लाईट मध्ये एनर्जी जास्त असेल? रेड लाईट मध्ये की ब्ल्यू लाईट मध्ये एनर्जी जास्त असते? Some says red, some says blue. रेड लाईटच्या फोटॉन मध्ये म्हणजेच रेड लाईट मध्ये एनर्जी जास्त असेल का ब्ल्यू लाईट मध्ये एनर्जी जास्त असेल? केले रे आपण इथे कॅल्क्युलेशन केले की एनर्जी इन फोटॉन ऑफ रेड लाईट किती असते? 1.6 अँगस्ट्रॉम असते, सॉरी 1.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. आणि ब्ल्यू लाईट मध्ये काय असतं? 3.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे आपल्यासाठी ब्ल्यू लाईट डेंजरस आहे का रेड लाईट जास्त डेंजरस आहे? ब्ल्यू लाईट, लक्षात घ्या. ओके, ब्ल्यू किंवा ब्ल्यूच्या जवळपास व्हायलेट. व्हायलेट किंवा ब्ल्यू लाईट जी आहे ते आपल्यासाठी, कारण लक्षात घ्या ही एनर्जी, समजा ब्ल्यू लाईटचे फोटॉन म्हणजे ब्ल्यू लाईट आपल्या स्किनवर पडली किंवा व्हायलेट लाईट आपल्या स्किनवर जर पडली, ठीक आहे, व्हायलेट किंवा ब्ल्यू लाईट आपल्या स्किनवर पडली तर त्याचा मिनिंग काय होणार? ते फोटॉन आपल्या स्किनवर आदळणार ना. मग आपल्या स्किनवर आदळल्यानंतर काय होणार? त्या फोटॉनची एनर्जी मिळणार आहे. आणि प्रत्येक फोटॉन मध्ये किती एनर्जी असते? 3.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि व्हायलेट पेक्षाही थोडीशी जास्त एनर्जी कशामध्ये असते? युव्ही लाईट मध्ये. आणि म्हणून म्हणतात बघा, युव्ही लाईट जर आपल्या त्वचेवर पडली तर आपल्या त्वचेच्या सेल डिस्ट्रॉय होऊ शकतात, स्किनच्या सेल डिस्ट्रॉय होऊ शकतात आणि स्किन कॅन्सर होऊ शकतो. लक्षात घ्या. सो दॅट इज द रिझन बिहाइंड दॅट. ओके, युव्ही लाईट. आणि त्याचबरोबर लक्षात घ्या आपल्या मोबाईल मध्ये देखील असतं एक, माहिती आहे ना, युव्ही फिल्टर, व्हायलेट फिल्टर असतं बघा. ब्ल्यू लाईट फिल्टर असतं, व्हायलेट म्हणण्यापेक्षा ब्ल्यू लाईट फिल्टर असतं, माहिती आहे ना. काय असतं ते ब्ल्यू लाईट फिल्टर? कधीतरी बघितलंय का? मोबाईल मध्ये असतं ते ब्ल्यू लाईट फिल्टर म्हणून एक ऑप्शन असतो. ब्ल्यू लाईट फिल्टर. ब्ल्यू लाईट फिल्टर म्हणजे काय असतं रे? हे बघा, मोबाईल मधून काही वेळेला मोबाईलच्या स्क्रीन मधून डिफरंट कलर्स बाहेर पडत असतात, ठीक आहे. आता ते कलर्स काही वेळेला आपण एखादं मोबाईल म्हणजे मोबाईल जो आहे तो कंटिन्युअसली आपण काही वेळेला ऑब्झर्व करत असतो, बरोबर आहे ना. मग आता सपोज एक स्क्रीन थोडीशी जास्त ब्ल्यूइश आहे आणि दुसरी स्क्रीन थोडीशी काय आहे? जास्त रेडिश आहे. तर कुठली स्क्रीन आपण जास्त वेळ बघू शकतोय? तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या, रेड स्क्रीन जी आहे ती जास्त वेळ आपण बघू शकतो. ब्ल्यू कलरच्या लाईटमध्ये जास्त एनर्जीचे फोटॉन असल्यामुळं ते फोटॉन आपल्या डोळ्यावर पडल्यानंतर डोळ्याला लगेच टायर्डनेस निर्माण होतो, लगेच फटीग निर्माण होतं. त्याला आय फटीग असं म्हणतो. ओके, म्हणजे डोळं दुखणं किंवा डोळं जळजळणं हा प्रकार जो आहे तो कुठल्या लाईटमध्ये होतो?